बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपला काही जोड्या पाहायला मिळतात आणि त्या जोड्यामुळंच कुठंतरी आपल्याला एक गाणं म्हणावंसं वाटतं आणि ते गाणं आहे ते म्हणजे दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके सबको हो रही है खबर चुपके चुपके ऐसे भोले बन के बैठे जैसे कोई बात नहीं सब कुछ नजर आ रहा है दिन है ये रात नहीं। अशा पद्धतीचा खेळ कुठंतरी बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये सुरू आहे। आता या अगोदर सुद्धा 5व्या सीझनमध्ये अशाच पद्धतीनं जोडी जमली होती, ती म्हणजे आरबाजची आणि निक्कीची। पण मात्र ही जी जोडी होती ती जाहीरपणानं एकमेकांसोबत राहत होती, एकमेकांसोबत प्रेम व्यक्त करत होती, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त काय उत्सुकता अनेकांना वाटत नव्हती। पण मात्र आता या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये अशा जोड्या बनू लागल्या आहेत, त्यामुळं लोकांना सुद्धा कौतुक वाटू लागलं। पहिली जोडी आहे ती म्हणजे प्राजक्ताची आणि करणची। आता हे दोघं जण जरी चांगल्या पद्धतीचे मित्र मैत्रीण असले तरी सुद्धा हे दोघा जणांची जोडी एकमेकांसोबत अगदी चांगल्या पद्धतीनं गुंतलेली आहे असंच एका ठिकाणी आपलं म्हणावं लागेल। कारण की बिग बॉसच्या घरामध्ये तो जो टास्क होता त्या ठिकाणी सगळे जे फळं बनले होते त्या फळं बनलेले असतानाच त्या ठिकाणी प्राजक्ता आणि करण हे दोघं जण एकमेकांचे हात पकडत होते, एकमेकांचे हात पकडून मस्ती करत होते। कारण की समोरून त्यांनी त्या फळाचे कवर लावलेले होते, पण मात्र त्यांच्या पाठीमागून असणारा जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं काही दिसत होतं, पण मात्र त्यांना वाटत होतं की कोणालाच काही दिसत नाही आणि कोणालाच काही समजत नाही। अशा पद्धतीनं प्राजक्ताची आणि करणची जोडी बिग बॉसच्या घरामध्ये जमताना दिसते। पण मात्र स्पष्टपणे ते एकमेकांसोबत प्रेमामध्ये आहेत का फक्त मित्रप्रेमामध्ये आहेत हे स्पष्टपणानं सांगत नसले तरी बिग बॉसच्या घराबाहेर मात्र अशाच पद्धतीची चर्चा आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं यांची प्रेम कहाणी म्हणा किंवा दो दिल मिल रहे हैं चुपके चुपके असं म्हणा, त्याच्यावर आता मोठं संकट आलेलं आहे। कारण की या जोडीमधला एक सदस्य घराबाहेर जाणार आहे आणि त्याचं नाव आहे करण सोनवणे। आता करण सोनवणे बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाणार आहे, त्यामुळं प्राजक्तालाच आता एकटीला त्या ठिकाणी खेळ खेळावा लागणार आहे आणि तिला या घरामध्ये गाणं म्हणावं लागणार आहे की तेरी मेरी अधुरी कहाणी। अशा पद्धतीची सुरुवात आता या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि दुसरी जी जोडी आहे ती जोडी म्हणजे विशालची आणि रुचिताची। ज्या पद्धतीनं रुचिता ही विशालकडं आकर्षित होती त्याच्याबद्दल भावनिक होती, पण मात्र या दोघांमध्ये वयाचं अंतर दुप्पट आहे, रुचितापेक्षा दुप्पट वयाचा विशाल आहे, पण मात्र तरीसुद्धा अशा पद्धतीची गोष्ट त्या ठिकाणी घडत आहे। आता बाहेरच्या प्रेक्षकांना तर स्पष्टपणानं यांच्या जोड्या बनतायत असं दिसतंय, पण मात्र त्यांनाच ती गोष्ट कळत नाही आहे। आता हे खरंच एकमेकांसोबत जोड्या बनवत आहेत का उगाच अशा पद्धतीनं करत आहेत? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।